हॅलो, गुड मॉर्निंग. वाजले होते सकाळचे 7 आणि मी चालले होते शूटिंगला, म्हणजे साताऱ्याला, आपल्या देवमाणूसच्या सेटवरती. मस्त लालपरीचा प्रवास करत आम्ही पोचलो मग पाचवडला. पाचवडला पोचल्यानंतर ना आम्ही तिथे थोड्या वेळ वेट केला आणि मग प्रोडक्शनची गाडी आम्हाला न्यायला आली. माझा कॉल टाईम होता 1चा आणि वाजले होते 1. आम्ही पोचलो सेटवरतीच, म्हणजे आपल्या गोपाळच्या दुकानावरती. तिथे गेल्या गेल्या माझा मेकअप झाला आणि ह्या दादाने खूपच छान मेकअप केला होता. माझा रोल होता असिस्टंट लॉयरचा. छान मेकअप झाल्यावरती लंच आवर झाला होता. मग छान छान लंच करून घेतलं. सगळे तुम्ही बघू शकता इथे गोपाळ, लाली, सुधाकर दादा सगळेच लंचला बसले होते. मग आम्ही पोचलो होतो आमच्या शूट लोकेशनवरती, म्हणजे जिथे आमचा कोटचा सेटअप लागला होता. सीन लागायलाच खूप उशीर झाला. मग पॅकअप झालं एवढं लेट. मग त्यानंतर आपल्या प्रोडक्शनच्या रूमवरती माझा स्टे होता. त्यानंतर माझे असे नखरे बघून आता मला झोप आली होती. दमले होते मी खूप शूट करून. ओके देन गुड नाईट. उद्या सकाळी भेटूयात आपण. मग डे 2ला माझा कॉल टाईम सेम 1चा होता. प्रोडक्शनची गाडी आली न्यायला. मग गेल्या गेल्या मेकअप झाला पहिला. मेकअपला लालीताई, फुला अक्का सगळ्यांचा मेकअप झाला. मग झाला होता आमचा लंच टाईम आणि इथे होते आमचे युगंधर प्रताप सर. त्यानंतर ना इथली इव्हिनिंग साताऱ्याची इतकी सुंदर आहे ना, खरंच तुम्ही बघू शकता. माझा आता सीन लागला होता. रोज रात्री 10 वाजता बघायला विसरू नका आपला देवमाणूस मधला अध्याय. आणि मला तर अजिबात विसरू नका बघायला. मग शूट संपायला वाजले होते रात्रीचे 2 नंतर आमचं पॅकअप झालं आणि मग आम्ही गेलो आमच्या रूमवरती. ओके, बाय बाय, टाटा.